मोस्ट ऑफ द इन्व्हेस्टर फोकस करतात मार्केटच्या इव्हेंट्सवर. ट्रम्पने काय ट्विट केलंय, इराणला काय चालू आहे, युद्ध कुठे चालू आहे, याच इव्हेंट्सवर. पण सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतात महागाईच्या दरावर. आणि इन्फ्लेशन कुठलाही मार्केट इव्हेंट नाहीये, इट्स लाईफ इव्हेंट. एका उदाहरणासह सांगतो, 1 करोडचं कॉर्पस आज खूप मोठं वाटतंय. पण फक्त 6% महागाईने 5 वर्षानंतर तुमचं 1 करोडचं कॉर्पसची पर्चेसिंग पॉवर असेल फक्त 75 लाख. 10 वर्षानंतर असेल 55 लाख, 20 वर्षानंतर असेल 35 लाख. तर 30 वर्षानंतर आजच्या 1 करोडची पर्चेसिंग पॉवर असेल फक्त 16-17 लाख रुपये. मोठं वेल्थ डिस्ट्रॉयर ना मार्केट इव्हेंट्स नाहीये, इन्फ्लेशन आहे. जे आपल्या पैशांची पर्चेसिंग पॉवर हळू कमी करत जातंय. बचत तुमचे पैसे फक्त जतन करते. गुंतवणूक तुमचे पैसे वाढवते. तुम्ही काय करताय? बचत करताय की गुंतवणूक करताय? कमेंट करा. इन्व्हेस्टमेंटची 3 पी नेहमी लक्षात ठेवा. शॉर्ट टर्म पेशन्स, लाँग टर्म प्रॉफिट. गुंतवणुकीला सुरुवात करतायत. प्रशांत. थँक यू.